नमस्कार मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे सूर्यकांत फॅशन कट्टामध्ये। तर आज आपण बघणार आहोत 40 छातीचा कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग व ब्लाऊज कटिंग संपूर्ण। तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 15.5 15.5 प्लस 1 इंच घ्यायचं आहे। तर आपण आज जुन्या ब्लाऊजवरून मापे घेत पेपर कटिंग करणार आहोत। तर आपली शोल्डर आपण किती येते ते पाहूया। तर आपली संपूर्ण शोल्डर आलेली आहे 11.5। 11.5चे निम्मे घ्यायचे आहे व हा व्हिडिओ संपूर्णपर्यंत पहा व व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर आपण पाहू शकता 11.5च्या निम्मा आलेले आहे, आपले 5.6 आलेले आहे। 5.6 प्लस अर्धा इंच घेऊन 6.25 मार्किंग करून घ्यायचे आहे शोल्डरला। व आपला मुंडा येत आहे 6.5। 6.5 वर पाहू शकता तुम्ही, अशा रीतीने मुंडा काढून घ्यायचा आहे व आपला मुंडा आला आहे 6.5। 6.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। तर आपली शोल्डर पट्टी तयार आहे 3.5। पाहू शकता तुम्ही, 3.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे व बाकीचा गळा म्हणजेच आपला गळा आलेला आहे 3 वर मार्किंग करून घ्यायचे आहे। तर आता आपण पाहूया आपला पुढचा गळा किती आहे। तर आपला पुढचा गळा तयार येत आहे 6.5। 6.5 प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे। व हे माझ्या कस्टमरचे ब्लाऊज आहे, ते मी तुम्हाला कटिंग दाखवत आहे। जर तुम्हालाही 40 छातीचे पेपर कटिंग करायचे असेल तर ह्या मापाने तुम्ही करू शकता। तर आपली छाती आपण मोजून घ्यायची आहे संपूर्ण ब्लाऊजवरूनच। सर्व मापे मी ब्लाऊजवर मोजून दाखवलेले आहेत, अशा रीतीने तुम्ही पाहू शकता। एका साईडचे 10 आलेले आहे व पूर्ण आपली 20 आलेली आहे। तर आपली 40ची छातीच्या नुसार 40चा चौथा भाग येतो हा 10 प्लस 2 इंच घ्यायचे आहे। व आता आपण कमरघेर मोजणार आहोत, अशा रीतीने कमरघेर ब्लाऊजचे हुक काढून मगच मोजून घ्यावे। तर आपली कमर आलेली आहे 35 इंचाचा चौथा भाग काढायचा आहे। बघूया 35 इंचाचा चौथा भाग किती येतो। 8.25 आलेले आहे। 8.25 प्लस 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे मार्जिनसाठी, अशा रीतीने प्लस 1.5 इंच घ्यायचे आहे व इथून येथे जोड द्यायचा आहे। व आता आपण पाहूया आपली क्रॉस पट्टी तयार ब्लाऊजवरची 3.5 आहे। 3.5च घ्यायचे आहे। क्रॉस पट्टी पेपरवर वाढवू नये। क्रॉस पट्टी कापड कटिंग करताना 1 इंचावर वाढवायची असते। तर आता आपण पाहूया आपली कटोरी किती आहे। तर आपली कटोरी आहे तयार 6.5। 6.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे व पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1 इंचावर व मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावर मार्किंग करून अशा प्रकारे आपण आकार देऊन घ्यायचा आहे। व आता कटोरीला आकार देण्यासाठी वरून आपण 4.25 प्लस 1 इंच 5.25 वर मार्किंग करून घेत आहोत व पुढच्या मुंड्यापासून
2.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे व इथून इथे अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचे आहे. पाहू शकता तुम्ही. तर आपले सर्व मापे झालेली आहेत पेपरवरची. मी तुम्हाला पुन्हा एकदा समजावून सांगते. तर उंची जास्त असल्यामुळे शोल्डर पडू नये त्यासाठी 1/2 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. कटिंग आपण करणार आहोत नंतरनं. तर तुम्ही पाहू शकता मी संपूर्ण मापे पेपरवर टाकलेले आहेत. उंची आपली तयार आहे 15.5 प्लस 1 इंच घ्यायचा आहे व हे सर्व पेपर कटिंग कट करून घ्यायचे आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व कमेंटद्वारा नक्की सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा आवडला ते. व तुम्हाला कुठले पेपर कटिंग पाहायचे असेल तर मला कमेंटद्वारा नक्की सांगा. मी ते दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. चला तर आता आपण मागचा गळा पाहायचा आहे. मागचा गळा आपला आहे तयार 9 प्लस 1/2 इंच घ्यायचा आहे पेपरवर. 9.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे व गळारुंदी जेवढी आहे तेवढी 3 इंच घ्यायची आहे. इथून इथे जोड देऊन गोलाकार 1 इंचावर गोलाकार द्यायचा आहे व ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई मी दाखवणार आहे. 40 छातीला टक्स कितीचा घ्यावा तो व संपूर्ण डिटेल्समध्ये शिलाई व्हिडिओ टाकणार आहे. तर अशा प्रकारे ठेवून 1/2 इंच आपण कमी करून घ्यायचा आहे शोल्डर पट्टी पडू नये म्हणून. तर आता आपण बाही कटिंग करणार आहोत. बाही आपली तयार आहे 10.5 प्लस 1 इंच घ्यायचा आहे. 11.5 वर मार्किंग करून घ्यायचे आहे व इथे छातीचा माप टाकायचा आहे. छातीचा चौथा भाग हा 10 आलेला आहे व वरून 2.5 इंच खाली घेऊन 1.5 इंच आत घेऊन इथून इथे सरळ रेष मारायची आहे अशा प्रकारे. व आता बाही रुंदी किती आहे पाहूया. बाही रुंदी आपली आहे 5.5 प्लस 1.5 इंच मार्जिनसाठी घ्यायचे आहे व इथून इथे जोड द्यायचा आहे व आता आपण बाहीला आकार देणार आहोत व हा आहे बाहीचा मागचा आकार व आहे मासोळी आकार म्हणजे बाहीचा पुढचा आकार. चला तर आता कटिंग करून घेऊया. ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून कशी मापे घ्यावे सविस्तर तेही दाखवलेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आता आपण कटोरी काढून घेऊया. कटोरी काढण्यासाठी कटोरी प्रथम मी आहे तशी मार्किंग करून घेते. आहे तशी मार्क करून घ्यायची आहे. आपला नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे ब्लाऊजची स्टिचिंग तेही अगदी सविस्तर. 40 छातीला कटोरी टक्स किती घ्यावा आहे त्यासाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. तर आपली कटोरी आपण आता वाढवणार आहोत. तर कटोरी वाढवण्यासाठी आपण 1.5 इंच मार्किंग करून घेणार आहोत व ह्या साईडहून 1.5 इंच घ्यायचे आहे व गळ्याहून
1/2 इंच घ्यायचे. इथून इथे अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा आहे व ह्या दोन्हीचा मध्य जे येईल ते काढून वरती 1.5 इंच वाढवायचे आहे. तर इथून इथे जोड देऊन घ्यायचा आहे. तर आपली कटोरी आपण अशा प्रकारे वाढवायची आहे. पाहू शकता तुम्ही. व्यवस्थित कट करून घ्यायची आहे व आता मी तुम्हाला ब्लाऊजवर कटिंग करून दाखवणार आहे. तर अशा प्रकारे मार्किंग करून अस्तरवर पहिला अस्तरवर मार्किंग करून मग पिसांनी ते दोन्ही कटिंग करायचे आहेत. तर ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे कटोरी टक्स पॉईंट किती घ्यायचा ह्याचा सविस्तर व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाहेरला जॉईंट येत आहे ते मी नंतरनं लावणार आहे. अशा प्रकारे पीस कटिंग करून. मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओ नक्की पहा.